अग्री समजूती मंडळ शाखा बेरवाडी पुरस्कृत अग्री चषक बेरवाडी 2023 आदरणीय श्री सचिनजी ठाकूर संचालक, श्री रमेशजी किणी हिशोब तपासणी, सौ वैभवी ठाकूर शाखा उपाध्यक्षा, श्री विलास किणी शाखा चिटणीस, श्री संदीप पाटील शाखा सहचिटणीस, श्री धनेश ठाकूर शाखा अध्यक्ष, श्री श्रीकांत ठाकूर शाखा स्पर्धा प्रमुख, श्री राजेंद्र गवड शाखा सदस्य, श्री विलास पाटील शाखा सदस्य, श्री स्वप्नील पाटील शाखा सदस्य, श्री अनिल ठाकूर शाखा सदस्य, सौ नीलम ठाकूर शाखा सदस्य, सौ मिनल ठाकूर शाखा सदस्य, या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय। खूप छान स्पर्धा ऑर्गनाइज केली आणि हे मैदान उपलब्ध केलेलं आहे जबरदस्त। पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर, सचिन गरजसाठी हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला। पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र 30 तर्रार मारा बघायला मिळाला। प्रफुल्ल गावड यांच्या हातामध्ये चेंडू मात्र स्थिरावलेला आहे। पंकज पाटील टेंबोडे एक्सप्रेस, पालघर एक्सप्रेस अशा नावाने मात्र प्रसिद्ध असलेला गोलंदाज एका बाजूने आपण बघतोय, तर हार्ट हिटर सचिन गरत मॅन इन फॉर्म आपण बघतोय। यावेळेला मात्र डाव्या अष्टीवरचा चेंडू होता, चेंडू मात्र खेळला जातोय शॉर्ट लेगला, एकदा मात्र परिपूर्ण केली जाते। एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 2 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय आणि एक धाव धावफलकावर आपल्याला बघायला मिळते पारगाव संघाची। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे पारगाव संघाने। आकाश तरे कर्णधार होते आणि सिक्सर किंग खऱ्या अर्थाने ज्यांना ओळखलं जातंय तोच आकाश तरे पॅड बांधून तयार आहे। नक्कीच मोठे फटके येतील का त्याच्या या सामन्यामध्ये हे बघणं महत्त्वाचं असेल। यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र खेळलं जातंय सिली पॉइंटला, एकदा मात्र परिपूर्ण केली जाते। निलेश अप्रतिम तीन चेंडूंचा खेळ होतोय, धावसंख्या आपण बघितली तर 2 धावा। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज पंकज पाटील, यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळाला, तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा। चेंडू मैदानाला गुदगुल्या करत आला होता आणि निखिल पामाळेने क्षेत्ररक्षण केल्यानंतर वर का बघितलं हे थोडंसं मात्र आश्चर्यचकित करण्यासारखं होतं, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण। निखिल पामाळे हे नाव सुद्धा टेंबोडे क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जातंय, काय जबरदस्त व्यक्तिमत्व आपण बघतोय। पुन्हा एकदा यावेळेला मात्र निलेश अप्रतिम आपण बघतोय, निलेश गरजच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळाली। सचिन गरत, त्याच्यानंतर आपण बघतोय आकाश तरे आहे, काही जबरदस्त मात्र अप्रतिम समीर गरत हे सुद्धा आहेत, 40+ झालेले आहेत, परंतु फटक्यांमध्ये अजून दम आहे। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज पंकज पाटील, यावेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव। पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे आपण धावसंख्या आपण बघितली तर 4। पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आपण बघितलं सिंगल 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 आणि परत एकदा डॉट। या ऐकूया आपण एक सुमधुर गीत। डीजे थँक्यू। तर गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजी मार्कवर येताना श्रेयश, माफ करा कौस्तुभ आहे, तर कौस्तुभ इथे गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय टेंबोडे संघाकडून 12 नंबरची जर्सी आपण बघतोय। कौस्तुभचं कौतुक करावं लागेल, यावर्षी काही गोलंदाजीमध्ये फॉर्म जो राखून ठेवला जातोय कौस्तुभच्या माध्यमातून आपण बघतोय। कौस्तुभ यावेळेला आपण बघितलं तर चेंडू मात्र निघून जातोय, एकदा मात्र परिपूर्ण केली जाते।
तर पुन्हा एकदा मात्र कौस्तुभ येतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. अवडीला मात्र जबरदस्त यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. भन्नाट वेग, सातत्यपूर्ण चांगली कामगिरी होताना आपल्याला कौस्तुभ कडून बघायला मिळते. खऱ्या अर्थाने मात्र परिपक्व गोलंदाज म्हणून पुढे येताना तेंबोडे संघाकडून आपण बघतोय. आणि काय येणार नाही, कारण पंकज पाटील सारखं तेज स्तरावर मारा करणारा गोलंदाज याच्या हाताखाली मात्र घडत असताना कौस्तुभ, त्याच्यानंतर स्वतः राहुल पाटील, चिंटू यांच्या मार्गदर्शनाखाली तर नक्कीच परिपक्व गोलंदाज तयार होईल, यात काही शंका नाही. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, उज्ज्वल पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं. तोपर्यंत आपण बघितलं तर धावसंख्या आपण बघतोय 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला सचिनच्या बॅटमधून ही एक धाव येताना आपल्याला बघायला मिळतंय. क्षेत्ररक्षण केलं जातंय तन्मय, आणि इथे मात्र निलेश घरत बाद होतोय. धावबाच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. नवीन फलंदाज आकाश तरे, सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर त्यांच्या नावावर 8 चेंडूमध्ये 2 वेळा 8 षटकार लगातार आलेले आहेत, म्हणून त्याला सिक्सर किंग म्हटलं जाते. बघूया आज कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण सर्व आशा अपेक्षा आहेत त्या मात्र आकाशच्या वरती आहेत, पारगाव संघाच्या. बघूया आकाश काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पण एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल कौस्तुभ. धावसंख्या आपण बघितली तर स्थिरावलेली आहे 8 या धावसंख्येवर. पहिला गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. धावबाच्या स्वरूपात का होईना, परंतु पहिली सफलता तेंबोडे संघाला मिळते. तेंबोडे संघ सुद्धा मजबूत स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खास करून निखिल पामाळे, उज्ज्वल, त्याच्यानंतर आपण बघितलं तर जीत गावडा आहे, त्याच्यानंतर तन्मय, त्याच्यानंतर आपण बघितलं तर कौस्तुभ, त्याच्यानंतर प्रफुल्ल गावड, त्याच्यानंतर भावेश, आणि सर्वात मोठं नाव पंकज पाटील. एवढे खेळाडू, एवढे बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे एक मोठा संघ, मोठी बॅटिंग लाईन आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर कौस्तुभ, पुन्हा एकदा हर्षल हा सुद्धा मात्र चांगली फलंदाजी करतोय. सुरेख फटका बघायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून चेंडूला मात्र खेळलं जातंय. भावेश पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं. तोपर्यंत एकच धाव मिळेल, आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 आणि चेंडू क्रमांक आपण बघितला तर शेवटचा चेंडू घेऊन येतोय कौस्तुभ. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अग्री समाजोन्नती मंडळ बिरवाडी पुरस्कृत अग्री चषक बिरवाडीमध्ये आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जे श्रोते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट बघतायत, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आकाशच्या बॅटमधून हा चेंडू बघूया, आणि हवेच्या जोरावर चेंडू मात्र सीमारेषा पार. ही ताकद आहे. नुसतं सिक्सर किंग म्हटलं नाही, आम्ही खोटी स्तुती कोणाचीही करत नाहीत. माईक हातामध्ये आला म्हणून काहीही बोलणार नाही, कारण सिक्सर किंग म्हटलं तर बघा, पहिल्या चेंडूवर मात्र षटकाराने खातं उघडलंय आकाश तरे, ब्रँड ऑफ पारगाव. पंकज पाटील पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना विनंती करतोय की जेवण तयार झालेलं आहे, आपण जेवण करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, पायावर आदळतोय. पंच दर्शवतात की मिसिंग लेग स्टंप, लेग बाईचा इशारा येतोय. नितेश कदम सर आम्हाला दर्शवतात. अवंतर धावेमध्ये भर होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर 1 ने पुढे सरसावली जाते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 16, 16 रन्स ऑन द बोर्ड.
षटक क्रमांक 3 चेंडू क्रमांक 2 घेऊन येतात पंकज पाटील. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पंकज पाटील आकाश तरेसाठी यावेळेला मात्र आकाशच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. षटकार. बघा सिक्सर किंग का म्हटलं जाते ह्याला, कारण 2 चेंडू आणि 2 षटकार. 1200चा स्ट्राईक रेट आपल्याला 600च्या स्ट्राईक रेटने मात्र खेळताना आपल्याला बघायला मिळतोय आकाश. 2 चेंडू आणि 12 धावा. काय जबरदस्त अप्रतिम फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. मॅन इन फॉर्म सफाळे पारगाव चॅम्पियन लीगचा विजेता आयकॉन आपल्याला बघायला मिळतोय आकाश. काय जबरदस्त मात्र फलंदाजी बघायला मिळाली. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय पंकज पाटील. यावेळेला मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न कुठेतरी अंगलट येताना आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू निर्धाव. गुड कमबॅक करताना पंकज पाटील नुसतंच नाव नाही, खूप मोठं तर काम आहे म्हणून नाव आहे आणि ते काम करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या चेंडूवर शॉर्ट लेनचा चेंडू होता, तेच तर्रार मारा होता, तरी सुद्धा षटकार आला. तदनंतर मात्र चिंच ऑफ पेस आणि थोडासा शरीरापासून दूर. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, चेंडूला मात्र पायाने अडवलं जाते. फॉलोथ्रो मध्ये पंकज पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. धावसंख्या 23, 23 धावा. अप्रतिम आपण बघतोय आज मुनीत पाटील यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मितहास्य आहे, कारण पहिल्याच सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार मिळाला आणि कौतुक केलं त्यांनी, ते म्हणजेच जतीन आणि साहिलचं, की त्यांनी सुट्टी दिली म्हणून मी खेळलो. यावेळेला आपण बघतोय चेंडू मात्र निघून जातोय. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. खास करून साहिलचं कौतुक केलं होतं, कारण जतीन सुद्धा ऑनफिल्ड होता त्यामुळे, आणि 3 षटकार आले. कौतुक कसं केलं स्वतःचं त्याने, तर मी प्रॅक्टिसमध्ये नसताना सुद्धा मारले, हे शब्द होते आणि जबरदस्त स्माईल होती चेहऱ्यावर. पुढील शब्द आले नाही त्यांच्या तोंडून. आणि गोलंदाज पंकज पाटील पुन्हा एकदा सज्ज होतात आकाश तरेसाठी. ते मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. उज्ज्वल पुढे सरसावला, चेंडू 2 पायांच्या मधून, चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर 28, 28 धावा. धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने कंप्लीट झाला. धावसंख्या आपण बघितली तर 28 धावा. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे, थँक्यू. गोलंदाज जीत गावड येतोय गोलंदाजी मार्कवर. तिंबोडे संघाचा हा तेच तर्रार गोलंदाज आपण बघतोय. कशा पद्धतीने गोलंदाजी होईल जीत कडून हे बघणं महत्वाचं असेल, कारण 3 षटकात आपण बघितलं तर तब्बल 28 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र सचिनच्या बॅटमधून एक धाव येताना निखिल पामाळे पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं तोपर्यंत. कारण निखिल पामाळेचं सुद्धा कौतुक करावं लागेल. समाजकारण करण्याबरोबर क्रिकेटला सुद्धा वेळ देतात आणि खूप छान पद्धतीने क्रिकेट एन्जॉय करतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. काय जबरदस्त मात्र राऊंड द विकेट, माफ करा, काय जबरदस्त 23 तर्रार मारा. चेंडू जातोय निर्धाव. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, केवळ 1 धाव आलेले आहे. अप्रतिम. पूर्णपणे आपण बघतोय जबरदस्त सांघिक बांधणी आपल्याला तेंबोडे संघाची बघायला मिळते. वीरतनाची पारगाव आणि विनर्स तेंबोडे अशी ही लढत आपल्याला बघायला मिळते.
थँक्यू सो मच गार्गेश, पाण्याची व्यवस्था केल्यामुळे धन्यवाद. तर जीत थोडीशी अडचण निर्माण झाली होती. डेट चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. ते मात्र नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. कौतुक करावं लागेल. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. 31 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वेळेला मात्र आकाश तरे नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा येतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या झपाट्याने वाढताना बघायला मिळते. 37 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर चित गावड. टेंबोडे संघाचा हा एक हुकमी एक्का ज्याला संबोधलं जातंय, कारण फलंदाजी करताना सलामी येतोय. खूप छान पद्धतीने आपण बघतोय. जबरदस्त अप्रतिम फलंदाजी करतोय आणि गोलंदाजीची धुरा सुद्धा सांभाळतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. या वेळेला आपण बघितले तर 2 धावा 39 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघतोय 4थं सुरू आहे आणि 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. जीत गोलंदाजी मार्कवर. वेळेला मात्र आकाशच्या बॅट मधून बघूया झेल बाद होतोय का. इट इज गॉन. आकाशला बाद केलंय जीतने. षटकार जरी आला असला, धावा जरी गेल्या असल्या, तरी जे काम करण्यासाठी पाठवलं होतं ते काम मात्र पूर्ण करताना जीत आपल्याला बघायला मिळाला. शेवटचे 6 चेंडू होते. आकाशने थोडीशी घाई केली. कुठेतरी 6 चेंडूमध्ये मोठे फटके आले असते कदाचित, परंतु आकाश बाद होतोय आणि थोडासा जल्लोष टेंबोडीच्या खेम्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर समीर गरत. हॅलो. तर तन्मय येतोय गोलंदाजी मार्कवर. तन्मय गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. 50 नंबरची जर्सी आपल्याला बघायला मिळते. तन्मय आणि नाव सुद्धा आहे 50 जर्सीवर. आणि या वेळेला आपण बघतोय काम केलं होतं. उज्ज्वल आज चुकी करताना बघायला मिळतोय. इथे सुद्धा एक चुकी झाली होती. चेंडू 2 पायांच्या मधून चौकार गेला होता आणि इथे सुद्धा चुकी होते. झेल सुटतोय. तन्मयने काम केलं होतं, परंतु इथे मात्र उज्ज्वलने साथ दिली नाही. तन्मयचं भविष्य उज्ज्वल होतं, परंतु उज्ज्वल कुठेतरी कमी पडला. चेंडू सीमरेषा पार. षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र तन्मय आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी.
वेळेला आपण बघतोय या रिव्हर्सचा फटका आपल्याला बघायला मिळाला. वन बाउन्स चेंडू ओव्हर द रोप, 4 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय. 2 चेंडूंचा खेळ होतोय. 10 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. यानंतर होणारा सामना असेल मैत्री सफाळे आणि नाकाळी उमरोळी. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचं. या षटकानंतर आपल्याला खेळायचं असेल. बघूया पंच काय दर्शवतात. एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. समीर गरत इज ऑन स्ट्राईक आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे एज लागली होती याचंच कारण आपण बघितलं की पंच तटस्थ होते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 50 या धावसंख्येवर. 50 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. मैत्री सफाळे आणि नाकाळी उमरोळी दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 2 संघांदरम्यान नाणेफेक होईल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. पहिल्या सामन्यामध्ये आर्ची वॉरियर्स बहाडोली हा संघ विजयी झाला. चामुंडा वॉरियर्स दिवेकरपाडा या संघावर मात मिळवली. दुसऱ्या सामन्यामध्ये सरगम सरपडा विरुद्ध ऑल मॉन्स्टर बहाडोली अशी लढत होती. ऑल मॉन्स्टर बहाडोली संघ विजयी झाला. तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वीर तानाजी पारगाव आणि विनर्स तेंबोडे या 2 संघांदरम्यान. अव्वल त्रिफळाची होताना आपल्याला समीर गरत बघायला मिळतोय. बॅक टू डगआउट मिस्टर समीर गरत. डीजे धन्यवाद. मुख्य मंचावर वळूया. आपल्या इथे पोलीस कार्यामध्ये कार्यरत असलेले श्री राकेशजी पाटील साहेब आलेले आहेत. तर मी श्रीकांतजी ठाकूर यांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तर आपण बघतो राकेशजी पाटील सरांचं शुभ सन्मान केला जातो या अग्री चषक बिरवाडीच्या माध्यमातून. मुख्य मंचावर कॅमेऱ्यामध्ये मात्र हे सुंदर दृश्य बंदिस्त केली जात आहेत. आमचे कॅमेरामॅन मंजित कुडू आहेत. काही जबरदस्त अप्रतिम व्यक्तिमत्व आपण बघतो य पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. अग्री बांधव राकेश पाटील. तर एका बाजूने आपण बघतोय तेंबोडे संघ मात्र प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक हरल्यानंतर. आणि इथे अखिल तरे येतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश तरे यांचे बंधू. सफाळे पारगाव चॅम्पियन लीग मध्ये जबरदस्त मात्र फलंदाजी केली होती अखिलने. परंतु या वेळेला मात्र मैदान वेगळं आहे, स्पर्धा वेगळी आहे, अपोजिट संघ वेगळा आहे आणि या संघाविरुद्ध कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल. एका बाजूने सेट बॅटर आहे समीर गरत, माफ करा सचिन गरत. तर इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू आपण बघतोय जीत गावडने जबरदस्त अडवलेला आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र बघूया कोण फलंदाज बाद होतोय, सचिन घरत की अखिल तरे. आणि दोन्ही क्रॉस व्हायचे होते त्यामुळेच कदाचित सचिन घरतला मात्र बाद ठरवलं गेलंय. बाद कोणी झालं तरी नवीन फलंदाज जायचंच आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. आणि ह्याने सुद्धा वेदने सुद्धा काय फलंदाजी केली होती. साखरेचं मैदान होतं आणि अंडर 24 स्पर्धा आणि काय जबरदस्त मात्र फलंदाजी केली होती वेदने. तोच वेद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल नॉन स्ट्राईक एंडला. तर स्ट्राईक एंडवर आपण बघतोय अखिल तरे. चला थोडीशी घाई करा सचिन घरत. कवळेला आपण बघतोय तन्मय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र निघून जातोय निर्धाव. 52 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी 30 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष समोर असेल. बघा षटक संपलं तरी चेंडू टाकायची इच्छा आहे. 5 षटकांचा योग्य रीतीने खेळ होतोय, 53 धावांचं लक्ष समोर आहे. चला मी विनंती करतोय मैत्री सफाळे आणि नाकाळी उमरोळी दोन्ही संघाच्या संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
या स्पर्धेदरम्यान कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली तर मात्र मोफत उपचार केले जातील. आदरणीय दिलीपजी गरज साहेब उमरोळी यांच्या माध्यमातून आणि स्वतः फिजिओ इथे उपस्थित आहेत. 3 दिवस विनामूल्य सेवा मात्र त्यांच्या माध्यमातून मात्र इथे दिले जाते. आगरी चषक बिरवाडीच्या माध्यमातून मात्र आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आणि त्यांना विनंती करतोय की आपण जेवण करून घ्यायचं आहे. आज बजरंग बलीचा दिवस आहे, शनिवार, त्यामुळे पूर्णपणे शुद्ध शाकाहारी जेवण आज मिळेल. तर विनंती करतोय मी दोन्ही संघांना, मैत्री सफाळे आणि नाकाळे उमरोळी, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आदरणीय सन्माननीय माननीय श्री विकासजी किनी साहेब आलेले आहेत, तर त्यांना मी विनंती करेन की मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. विकासजी किनी साहेब, माजी सरपंच बिरवाडी. चला, राकेशजी पाटील साहेब पोलीस दलात कार्यरत आहेत, त्यांना विनंती करेन आपले शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. तर एका बाजूने आगरी चषक आणि दुसऱ्या बाजूने बिरवाडे आहे. तर राकेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र आगरी चषक कॉल आलाय आणि आगरी चषक आलेला आहे. मी राकेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आसनस्थ व्हायचं आहे. तर मीत नाणेफेक जिंकले, प्रथम निर्णय काय असेल? बॉलिंग. नक्कीच जास्त काही विचारणार नाही. या मैदानाबद्दल काय सांगशील, कारण तू लेदर खेळतोय, हिरवळीच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे, काय सांगशील या मैदानाबद्दल आणि मेंटेन ठेवले त्याबद्दल काय सांगशील? खूप मेहनत घेतात ही पोरं आणि खूप ग्रीनिश ग्राउंड आहे, तर खेळायला पण मजा येईल. अख्खं ग्रीन टॉप आहे, तर लेदरला असे असतात तर चांगलं मजा येईल खेळायला. नक्कीच क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तू स्वतः गोलंदाज असशील आणि तुझ्यासोबत आणखीन कुठले 2-3 गोलंदाज असतील की ज्यांच्यावर तुझा मुख्य विश्वास असेल? मी आहे, संतोष दादा आहे, अमन खरत आहे, अमय आहे. आगरी समाज, आगरी चषक म्हटलं की खूप संघ आपल्याला बघायला मिळतात. 30 संघ जवळजवळ या स्पर्धेत सहभागी होतात. तर या 30 संघांमधील असा कोणता खेळाडू आहे ज्याला तू आगरी समाजामध्ये सर्वस्व मानतोय? नक्कीच पंकज पाटील. धन्यवाद. संदेश नाणेफेक करलेला आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. तर 5 षटकांचा खेळ असेल. 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 धावांचा. सफाळे संघ विरुद्ध काय रणनीती केलेली आहे, कारण लॉस 3-4 दिवस आधी आलेले आहेत. सफाळे मैत्री सफाळे संघ म्हटलं की समाजामध्ये टॉप 5 मध्ये नाव आहे. नाही, आम्ही सर्वांनी फक्त नॅचरल गेम खेळणार आहे. नक्कीच उमरोळीला सुद्धा खूप छान मैदान आहे, परंतु बिरवाडीचं मैदान म्हटलं की सर्वजण या मैदानाच्या प्रेमात पडतात. काय सांगशील? फारच सुंदर ग्राउंड आहे आणि फारच सर्वांनी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचा आभार. नक्कीच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून न्यूज येते की सफाळे संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद.
पूर्णपणे बंदिस्त केले जाते. प्रतीक पाटील यांना कॅमेऱ्यामध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केले जाते. काय करतात काय नाही त्या हालचाली मात्र टिपल्या जातात इथे. डॉक्टर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण बघतोय फिजिओ आहेत दिलीपजी गरज साहेब उमरोळीवरून आणि त्यांच्या समवेत आमचे भाऊजी अंकुश. डॉक्टर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ही पहिल्यांदाच आपण बघतोय अग्री चषकामध्ये मात्र व्यवस्था केली जाते आणि एका लेदर क्रिकेट टीमचे क्लबचे हे फिजिओ आहेत दिलीपजी गरज. माननीय श्री विकासजी किनी साहेब यांनी मुख्य मंचावर आसमस्त व्हायचं आहे. मंडळाकडून तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. बघा फिजिओ आहेत दिलीपजी गरज आणि उमरडीवरून हे आहेत. आज विनामूल्य मात्र सेवा देतात अग्री चषक बिरवाडीच्या माध्यमातून आपण बघतोय. प्रतिमा आपण बघतोय अग्री चषक बिरवाडीचं हे आयोजन आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय धनंजय ठाकूर साहेब अध्यक्ष आहेत शाखा अध्यक्ष बिरवाडी अग्री समाजते मंडळाचे आणि त्यांचं इथे शुभ आगमन होतंय. मी त्यांना विनंती करेन की सर आपण अस्वस्थ व्हायचं आहे. अप्रतिम आपण बघतोय जबरदस्त व्यक्तिमत्व. तर निखिल पामाळे आणि आपण बघतोय कौस्तुभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर पारगाव संघाला विनंती करेन वेळ खूप होतोय आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. हर्षल चला जेवणाची व्यवस्था झालेली आहे. सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे कारण इथे महिला मंडळ आहे त्यांना जायचं आहे. तर जेवण करून घ्या नाहीतर मग सांगू नका की आम्हाला भेटलं नाही. मेनू आज शाकाहारी आहे. जय बजरंग बली. डाळ भात पनीर आहे त्याच्यानंतर फ्लावर मटार आहे. मटार उद्याच्या दिवसाचा मेनू आहे. आलूवडी असेल शाकाहारी लोकांसाठी आणि नॉनव्हेज चिकन मिळेल. तर आपण बघतोय आकाश तरे पहिला चेंडू आणि जबरदस्त इन स्विंग आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू काय अप्रतिम आपल्याला बघायला मिळाला. राऊंड द विकेटने मात्र अँगल क्रिएट केलं होतं. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने समीर गरत यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. निखिल पामाळे एक पाय जमिनीवर टेकून मात्र टप्पा बघितला होता. चेंडूला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. आकाश तरे मॅन इन फॉर्म आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल आकाश. रेटा मोर द विकेट राऊंड द विकेट त्रिफळाचीत होताना निखिल पामाळे खूप मोठा हादरा बसतोय टेंबोडी संघाला. तिसऱ्या चेंडूवर शून्यावर पहिला गडी बाद होतोय. DJ Jack
धन्यवाद डीजे. कॅमेरामॅन जरा इकडे कॅमेरा हे करा. माननीय श्री विकास आत्माराम केनी माजी सरपंच बिरवाडी यांच्या इथे आगमन झालेलं आहे. तर मी शाखाध्यक्ष धनेशजी ठाकूर साहेबांना विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद किनी साहेब. किनी साहेबांनी त्यांच्या पुतण्याच्या नावाने कुमार अभि प्रदीप किनी यांच्या नावाने 15,000 रुपयाची रोख रक्कम देणगी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मंडळ आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आतमध्ये जाऊया. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल आकाश. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय नवीन फलंदाज भावेश. अत्यंत शांत स्वभावाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळते. तेंबोडे संघाकडून मात्र सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करताना आपण बघतोय. विनर्स तेंबोडे असू द्या, यंगस्टार तेंबोडे असू द्या, JRT तेंबोडे, बऱ्याच तेंबोडेच्या संघामधून मात्र फलंदाजी करताना आपण बघतोय. ART तेंबोडेमध्ये गोलंदाज राहुल 11 तेंबोडेचा सुद्धा भाग झाला होता. आणि इथे मात्र बघा क्षेत्ररक्षण करण्याची आगळी वेगळी पद्धत आपल्याला बघायला मिळते. आधीच पूर्णपणे झोपला होता म्हणजे चेंडू आला तरी शरीराला अडकेल. आणि ही खरी ताकद आहे या पारगावच्या खेळाडूंची. कारण अशा मैदानांवर खेळण्याची सवय आहे. सपाटीकरण मैदान पारगावचं सुद्धा खूप छान आहे. पहिली आगरी प्रीमियर लीग ह्याच मैदानावर झाली होती पारगावच्या. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश. गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 1 धाव. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळते. कौस्तुभच्या बॅट मधून 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 5 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. कौस्तुभ पाटील मॅन इन फॉर्म आपण बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आज निहिर पाटील आपल्याला बघायला मिळतात. पॅव्हेलियन मध्ये पूर्णपणे मात्र शांत चेहऱ्याने मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. पायाला इजा झाले असं आम्हाला माहीत पडले आणि आज ते मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. दात ओट मात्र चावताना आपल्याला बघायला मिळतात. कारण बिरवाडी आगरी चषक ही स्पर्धा मिस करणारा खेळाडू मात्र 1 वर्ष ऑलरेडी वाट बघून झालेले आहे आणि अजून 1 वर्ष वाट बघावी लागेल. त्यामुळे खूप मिस करतील या स्पर्धेला. 6 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर केवळ 5 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात सुस्थितीमध्ये आहे वीर तानाजी पारगाव. थँक्यू डीजे, थँक्यू. आमचे जवळचे मित्र आदरणीय ऋषी घरत आपण बघतोय. जबरदस्त अप्रतिम व्यक्तिमत्व आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे. काही जबरदस्त फलंदाजी करतोय. बिरवाडी प्रीमियर लीग मध्ये मी बघितलं होतं फक्त एकदा फलंदाजी करताना आणि जबरदस्त अप्रतिम फटकेंची निवड करतोय आणि समालोचन क्षेत्रामध्ये मात्र सुरेख समालोचन सुद्धा करतोय. आणि मी आता हा माईक त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करतोय. नवीन आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. पुढील 4 षटकं अजून आहेत आणि आमची जोपर्यंत साथी समालोचक भोजन करून येत नाही तोपर्यंत ऋषी गरत यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद मनोज सर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5 धावा. 53 धावांचं आव्हान आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुरेख असा टोळावला होता आणि गटाचे क्षेत्ररक्षण निर्भय यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या झाली ती 7 धावा. आता विचार केला तर धावसंख्या झाली 7. 53 धावेचं आव्हान आहे टेंबोडा संघासमोर. एक चांगला संघ आहे टेंबोडा. भावेश पाटील फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला फलंदाज त्याच्या सोबतीला आहे तो म्हणजे कौस्तुभ. एक चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
पारगाव संघाकडून दुसरा पॉवर प्लेचा षटक घेऊन आहे तो म्हणजे सचिन घरत, एक चांगला गोलंदाज आहे पारगाव संघाकडून. पाहूया दुसरा चेंडू घेऊन आपल्या षटकातील. आता मात्र सूर्यकाचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला षटक हातात असताना सचिन आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 धावा खर्च केल्या होत्या आकाश याने. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी स्कोर थांबवलेला आहे. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू, एक बॅटिंगची आतली कडा घेऊन एक शतरक्षण होईल तोपर्यंत धावसंख्येत 1 ने भर. सूर्यकाची गोलंदाजी करत आहे सचिन. आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. पुन्हा एकदा या षटकाचा विचार केला तर या षटकाचा 3 चेंडू फेकून झालेले आहेत आणि धावसंख्या झाले काढलेली आहे ती म्हणजे 3 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 आणि 3 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 53 धावेचं आव्हान आहे. आता मात्र कौस्तुभ स्ट्राईक एंडवर त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन घरात पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतो. चौथा चेंडू. आता मात्र सूर्यकाचा टोळलेला चेंडू आणि 1 बाउन्स चौकार. डीजे डीजे या 4 धावांनी धावसंख्या फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 12 या धावसंख्येवर. अजून विचार केला तर 41 धावेचा आव्हान आहे तो म्हणजे टेंबुडे या संघासमोर. चांगला फलंदाज आहे कौस्तुभ, नावाला लवकरची खेळी करतोय. पाहूया पुढील चेंडू. पाहूया 5वा चेंडू या षटकातील. आता मात्र पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू होता. त्याला एक हलक्या रीतीने दिशा दिली फक्त आणि 2 धावेचा प्रयत्न होतो. धावसंख्यात 2 ने भर होते. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आपल्याला. 2 फलंदाजाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावांनी धावसंख्येत भर 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक 11 चेंडू झालेले आहेत या इनिंग्स मधील आणि धावसंख्या झाली ती 14 धावा. 53 धावेचा पाठलाग करत असताना विनर्स टेंबुडे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगली खेळी करत असताना एक बॅलेन्सिंग सामना आपल्याला पाहायला मिळतो अजूनपर्यंत तरी. पाहूया शेवटचा चेंडू या षटकातील. आता मात्र खोलवर पद्धतीने टाकलेला चेंडू, त्याला एक दिशा दिली आणि धावसंख्येत 1 ने भर होते. चांगलं शतरक्षण करत असताना निर्भय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 1/15. डीजे लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. बस की लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. धन्यवाद डीजे. पाहूया 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15 धावा. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 53 धावेचं आव्हान आहे ती म्हणजे विनर्स टेंबुडे संघासमोर आणि त्या 53 धावेचा पाठलाग करत असताना 2 षटकामध्ये 15 धावा जमवल्या आहेत. आता मात्र 3 षटकाचा विचार केला तर तिसरं षटक घेऊन वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला दिसतोय आकाश तरे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं एक चांगला खेळाडू आहे. पारगाव संघाकडून फलंदाजी सुद्धा चांगली केली होती. आता मात्र तिसरं षटक घेऊन येतो वैयक्तिक दुसरा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्वाची गडी बाद केला होता. आता मात्र तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय आकाश तरे, मॅन फ्रॉम पारगावचा हा खेळाडू. आता मात्र कौस्तुभ याला जिम्मेदारी घेऊन खेळावं लागेल. कुठेतरी संघ अडचणीत सापडलेला आहे. 3 षटकाचा विचार केला तर 18 चेंडू आणि 18 चेंडू 38 धावेचे आव्हान आहे ते म्हणजे टेंबोडे या संघासमोर. पाहूया पहिला चेंडू आकाश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना पाहायला मिळेल आपल्याला. स्ट्राईक एंडवर फलंदाज कौस्तुभ, त्याच्या सोबतीने फलंदाजी करतोय तो म्हणजे भावेशची फळी
अजूनपर्यंत शांत पाहायला मिळते आपल्याला. पाहूया पहिला चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सूर्यकसा चेंडू होता, हलक्या रीतीने खेळून काढलेला, फील्ड होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि दुसरा धावचा प्रयत्न, दुसरा धाव सुद्धा सुरेखरित्या पूर्ण केलेला आहे. ते म्हणजे दोन कौस्तुभ आणि भावेश एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. दोन फलंदाजाच्या आतमध्ये धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 17 धावात. एक चांगला खेळ कौस्तुभाच्या मार्फत पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण खेळी करत असताना कौस्तुभ पाहायला मिळतो आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17 धावा. आता मात्र दुसरा चेंडू पुन्हा एकदा आकाश तरे एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र तशीच काहीतरी कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. पाहूया दुसरा चेंडू. पाहूया दुसरा चेंडू या षटकातील. आता मात्र कुठेतरी फटका फसतोय आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसरा हादरा बसतो टेंबोडा संघाला. गडी बाद. धन्यवाद डीजे. आता मात्र कौस्तुभ यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पंकज पाटील. पालन या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगला खेळाडू आहे. 10PL असो, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असो, सुप्रीम असो, सर्व स्पर्धा खेळण्याचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे. पालघर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज कुठेतरी संघ अडचणी सापडलेला आहे. 53 धावांचा विचार केला तर या मैदानावर 53 धावा इझिली चेस होऊ शकतात, परंतु संघ अडचणी सापडलेला आहे. आता पहिला चेंडू आल्या फुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल षटकार डीजे. धन्यवाद डीजे. आधीच बोललो होतो जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील गेले, कुठेतरी एक चांगला खेळाडू आहे आपल्याला पाहायला मिळते. पालघर संघाकडून नेहमी चांगली कामगिरी पाहायला मिळते त्याच्या मार्फत गोलंदाजीमध्ये, परंतु आपल्या गावासाठी खेळत असताना फलंदाजी सुद्धा तितकीच चांगली करतोय. पहिल्या चेंडूला दर्शवलेला आहे की षटकार मारलेला आहे, धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 23 या धावसंख्येवर. आता मात्र या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला येताना दिसतोय. आकाश तेरे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न एक हलक्या रीतीने खेळून काढलेला आहे. तितका सुंदर क्षेत्ररक्षण निर्भयांच्या मार्फत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. भावेश आणि पंकज पाटील याचे 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर 2 धावा. अशा प्रकारे 10 धावा खर्च केलेल्या आहेत ते म्हणजे आकाश याने. पाहूया 5वा चेंडू. आता मात्र पंकज पाटीलची फळी तडपलेली आहे. सूर्य कसा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार, चौकार डीजे. धन्यवाद डीजे. सूर्यकाशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंकज पाटील आला आणि या 3 चेंडूवर 12 धावा काढतोय. आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतो तो म्हणजे पंकज पाटील एक चांगला खेळाडू आहे. तर मात्र शेवटच्या चेंडूवर षटकातील पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला काही कनेक्ट झाला नाही. फळीवर चांगल्या पद्धतीने आला नाही चेंडू. 1 धावाने धावसंख्येत भर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 30 धावा. या 2 षटकाचा विचार केला तर 12 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता डीजे. धन्यवाद डीजे धन्यवाद. मंचावर आगमन झालेले आहेत माननीय श्री किसनजी ठाकूर साहेब
जय बजरंग मंडळाचे विद्यमान सदस्य तसेच आगरी समाजाचे मोठे कार्यकर्ते, तर मी राजेंद्र गावड साहेबांना विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करायचं आहे. कॅमेरामॅन, धन्यवाद किसनजी ठाकूर साहेब. ओव्हर टू मनोज. आता मात्र गोलंदाजी मार्कवर अजिंक्य पाहायला मिळतोय. 2 षटकाचा विचार केला तर 12 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता आहे. होल्डर नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी आहे या खेळामध्ये. अजिंक्याला एक चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पंकज पाटील याची फळी तळपलेली आहे. पहिला चेंडू घेऊन चौथ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सूर्यकसा चेंडू पहिल्या चेंडूवर दर्शवतोय काम एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडू मागे एक निर्धाव चेंडू फेकतोय. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. ती म्हणजे टेंबुड या संघाला पंकज पाटील याची चांगली फटके आपल्याला पाहायला मिळाले मागच्या ओव्हर्समध्ये. आता मात्र तशीच काही कामगिरी करावी लागेल जर संघाला विजयी प्राप्त करून द्यायचा असेल तर. पाहूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला येताना दिसतोय अजिंक्य. 11 चेंडू 23 धावेची आवश्यकता. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र फुलटॉस चेंडू फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करतोय. निर्भय कडून झालेली ही चुकी आणि षटकार डीजे. धन्यवाद डीजे. कुठेतरी हा झेलचा विचार केला तर महत्वाचा झेल होता, कारण की पंकज पाटीलचा झेल होता. चांगले फटके खेळतोय आणि मात्र 6 धावा सुद्धा गच्चाळरीत्या खर्च करतोय. म्हणजे निर्भय हा झेल पकडला असता तर 10 चेंडू मागे 23 धावेचं समीकरण राहिलं असतं. परंतु आता मात्र समीकरण बदललेलं आहे. 10 चेंडू 17 धावेची आवश्यकता आहे. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजिंक्य येताना दिसतोय. पुन्हा एकदा उंचार मारला चेंडू. चेंडू फटका फसतोय. फटक्याखाली आकाश घरत कुठलीही चुकी करणार नाही आणि आता मात्र पंकज पाटील याला डगआउटचा रस्ता पकडावा लागेल. आता मात्र समीकरण राहिलेलं आहे 9 चेंडू मागे 17 धावा. अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे. डीजे. आता मात्र पंकज पाटील यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जीत गावड जाताना दिसतोय. जीत गावडचा विचार केला तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. जीत गावड हा आग्रे प्रीमियर लीगचा विचार केला तर ART टेंबोड संघाचा आयकॉन खेळाडू होता. एक चांगला फलंदाज आणि तितकाच चांगला गोलंदाज सुद्धा आहे जीत गावड. आता मात्र कुठेतरी पंकज पाटील बाद झाल्यावर त्याच्या अंगावर कुठला तरी जबाबदारी आहे. भावेश पाटील याने जर हॅट्रिक षटकार लगवले तर अमित पाटील कोपर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. पाहूया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊ. 9 चेंडू 17 धाव्यांची गरज. अजिंक्य पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. आता मात्र कुठेतरी उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. पंचामाल दर्शवतील. अतिरिक्त धावेचा इशारा आहे. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 37 धावा. 9 चेंडू 16 धावेची गरज आहे. कुठेतरी चांगली गोलंदाजी करत असताना अजिंक्य आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाचा विचार केला तर 3 चेंडू मागे 7 धावा खर्च करतोय. आता मात्र जीत पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पुन्हा एकदा चुकी होते मैदानाच्या आतमध्ये आणि या चुकीच्या 2 धावा खर्च करतोय आणि एक मोठा विकेट होता. जीत गावड त्याला संधी देत असताना
अखिल पाहायला मिळतोय आपल्याला. एक सोपा झेल होता, या षटकाचा विचार केला तर दुसरा झेल धरतीला परिधान करत आहेत खेळाडू. पहिला विचार केला तर निर्भय याने चुकी केली ना, आता मात्र अखिल तीच चुकी करत असताना एक चांगली गोलंदाजी करतोय अजिंक्य, परंतु शतरक्षकाची साथ त्याला भेटत नाही आहे. कुठेतरी सामना चांगला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु शतरक्षक चुकी करतात. आता मात्र विचार केला तर 8 बॉल 14 धावा. एक बॅलेन्सिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जीत गावडला संधी भेटले, त्याचं सोनं करेल का जीत पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. 5वा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू खाली निर्भय. आता मात्र चुकी करणार नाही, एक चांगला झेल घेतलेला निर्भयाने. जीतची खेळी संपुष्टात येते. आता मात्र 7 चेंडू 11 धावा. डीजे आता मात्र जीत यांची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे तन्मयी. टी शर्ट वर त्याचं नाव आहे 50. मला इकडे दर्शवतात की ते 50 नावाने खूपच प्रसिद्ध आहे. तन्मयी एक चांगला खेळाडू आहे, गोलंदाजी मार्कवर सुद्धा आला होता, चांगली कामगिरी होती त्याच्या माध्यमातून. मी आगरी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याला पाहिलं आहे. एक चांगला खेळाडू आहे. आता मात्र 7 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. प्रत्येक चेंडूचा विचार केला तर प्रत्येक चेंडूवर 2 धावा मिळवाव्या लागतील टेंबुडे संघाला. आणि पारगाव संघाचा विचार केला तर अशीच गोलंदाजी करत राहिले तर विजय प्राप्त करू शकतात. आता मात्र अजिंक्य सूर्य कसे गोलंदाजी करतात आपल्याला पाहायला मिळतो. 1-2 मोठे गडी बाद केलेला आहे. पहिला तर पंकज पाटील आणि आता मात्र जीत गावड. 7 चेंडू 14 धावा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तन्मय पाहायला मिळतोय. कुठेतरी संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. अजिंक्य एक सुरेखाचे गोलंदाज पाहायला मिळत आहे. अजिंक्यचा विचार केला तर 5 चेंडू मागे 9 धावा खर्च करतोय, परंतु 9 धावा असे गेले आहेत. एक वाईट, एक डबल आणि एक सिक्सर. त्यामध्ये 2 झेल सोडलेले आहेत आणि गच्चा शतरक्षण झालेलं होतं ते म्हणजे पारगाव या संघाचं. आता मात्र 7 चेंडू 14 धावा एक समीकरण राहिलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. अजिंक्य होल्डर. पहिला चेंडू खोलवर टाकलेला चेंडू. आता मात्र आकाश तरी जातोय चेंडूवर. तितके सुंदर फेकी करत असताना आणि आता मात्र पंच थर्ड अंपायर घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज दर्शवते भावेश याची की शक्यता आहे बाद होण्याची, कारण की जसं स्टंपला बॉल लागला तसं भावेश याने मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय भावेश. परंतु पंच आम्हाला थर्ड अंपायरचा इशारा कळवत आहेत. तत्पर्यंत जाऊ आपण डीजे कडे. डीजे किरण किरण आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. या मागच्या षटकाचा विचार केला तर अजिंक्याने सूर्यकशी गोलंदाजी हाताळली. 2 षटकांमध्ये 23 धावांची गरज होती आणि 10 धावा खर्च केलेल्या आहेत. मागच्या चेंडूवर भावेश पाटील सारखा एक चांगला खेळाडू बाद झाला. आता मात्र चिराग 6 चेंडू 13 धावांची गरज आहे.
कुठेतरी 53 धावा डिफेंड करत असताना आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाचा विचार केला तर 53 धावा इझिली चेस होतात, परंतु त्या डिफेंड करत असताना पाहायला मिळतात आपल्याला पारगावा संघ 6 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र पहिला चेंडू आकडतो चेंडू तो त्याला सूर्य कसा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. कव्हरच्या डोक्यावरून 2 बाउन्स चौकार डीजे. धन्यवाद तुझे. आता मात्र पहिल्या चेंडूवर दर्शवत असताना उज्ज्वल आपल्याला पाहायला मिळतोय. उज्ज्वलचा विचार केला तर आगरी प्रीमियर लीग मध्ये राहुल 11 टेंबोड या संघाचा कर्णधार म्हणून पाहायला भेटला होता. आता मात्र चांगली खेळी करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार खेचतोय उज्ज्वल. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. चिराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. आता मात्र खोलवर पद्धती टाकलेला चेंडू फील्ड होईल तत्पर्यंत एकदा पुन्हा दुसऱ्या जायचा प्रयत्न होतोय, परंतु चुकी करतोय उज्ज्वल आणि गडी बाद डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र उज्ज्वल यांची जागा घेण्यासाठी जातो तो म्हणजे हर्ष मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सामना हा कंपल्सरी चेस आहे. मंडळाचे नियम आहेत काही. कंपल्सरी चेसिंग आहे. 4 चेंडू 8 धावा. आता मात्र 6व्या गाडीचा पतन झालेला आहे तो म्हणजे टेंबोडे संघाचा. उज्ज्वल यांनी चुकी केली. एक चांगला फटका खेळला होता, परंतु एक रनआउट झालेला आहे तो म्हणजे उज्ज्वल. सलग दुसरा रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले तर भावेश आणि आता मात्र उज्ज्वल चुकीचे गडी बाद होत आहे ते म्हणजे टेंबोडे संघाकडून. आता मात्र तन्मय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चांगला कमबॅक करतोय तो म्हणजे आपल्या गोलंदाजी मार्गवर. चिराग पहिल्या चेंडूचा विचार केला तर आकुड पद्धतीचा होता, त्याला भिरकावून मारलेलं होतं उज्ज्वल याने चौकार. तिसरा चेंडू या षटकातील. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसतो. चेंडू खाली शतरक्षक येईल का? आकाश तेरे येत असताना चुकी करतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. कुठेतरी चुकी होते. आकाशकडून एक सोपा झेल होता, परंतु धरतीला परिधान करतोय आणि धावसंख्या 2 ने भर होतोय. आता मात्र 3 चेंडू मागे 6 धावा. एक चांगला खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली लढत पारगाव विरुद्ध टेंबोडे असे 2 संघ एक मातब्बर संघ आहेत. आगरी समाजाचा विचार केला तर चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये. आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावा. कुठेतरी खूपच गचाश क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला पारगाव संघाकडून. 3 ते 4 झेल सोडलेले आहेत आणि खूपच धावा गचा रूपाने दिलेला आहे ते म्हणजे टेंबोडे संघाला. आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडू मागे 6 धावांची गरज आहे. पाहूया आता विचार केला तर चौथा चेंडू या षटकातील. आता मात्र सूर्य कसा चेंडू वेगवान चेंडू हाताळला होता चिराग याने. आता मात्र 2 चेंडू आणि समीकरण उरलेलं आहे 6 धावा. 2 चेंडू मागे मोठे फटके खेळावे लागतील टेंबोडे संघाला. कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे संघ. 50 याला चांगली कामगिरी करावी लागेल. एक संधी भेटलेली आहे. आकाश याने जे झेल सोडलेला आहे तन्मय याचा. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावा. या मैदानाचा विचार केला तर फक्त आणि फक्त फळीवर बॉल घ्यायचा आहे आणि हवेच्या मार्फत बॉल सरळ सीमारेखा पार जातो, परंतु आता मात्र सूर्यकाचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इझिली पूर्ण होत आहेत. आता मात्र मजा आलेली आहे सामन्याला. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. खूपच सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता, परंतु आता मात्र कमबॅक करतोय चिराग. 1 चेंडू 4 धावा. तन्मय हा पूर्णपणे सेट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. काय होईल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कंपल्सरी चेसिंग आहे
या चेंडूचा विचार केला तर मोठा फटका खेळावा लागेल तरच विजयी प्राप्त होऊ शकतात ते म्हणजे टेंबोडा संघ. एक चेंडू 4 धावेची गरज. तन्मय पुन्हा एकदा आपल्या फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो आपल्याला. आणि 5 चेंडूचा विचार केला तर चिराग याने सूर्यकाशी गोलंदाजी केलेली आहे. 5 चेंडू मागे 9 धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू चिराग, एक चेंडू 4 धावा. आता मात्र पुन्हा एकदा सूर्यकाशी टोळला फटका आणि शतरक्षक करेल अजिंक्य. तत्पर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु बाद. आणि आता मात्र पारगाव संघ विजयी होतोय. एक सूर्यगत 53 धावा डिफेंड केलेल्या आहेत ते म्हणजे पारगाव संघाने. अभिनंदन करतोय मी पारगाव संघाचा. खूपच सुंदर खेळ केली आहे आणि हाडलक विनस टेंबोडे संघ एक चांगले खेळ तुम्ही परंतु विजयी प्राप्त करू शकले नाही. आणि सूर्यकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डीजे मामा काय बघून पोरी दिली, मामा काय बघून पोरी दिली, माये मामन